राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटला असताना राज्य मागासवर्ग आयोगाच्या अनेक सदस्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर स्थापन झाला तो राज्य मागासवर्ग आयोगाचा नवा आयोग। आणि त्यातलेच अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी नागपुरात एक तातडीची बैठक बोलवली आणि मराठा आरक्षणाचं मागासलेपण सादर करण्यासाठी किंवा सर्वे करण्यासाठी मराठा आरक्षणाबाबत राज्यभर सर्वेक्षण करण्यासाठी पुण्यातलं जे गोखले इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटला काम दिलं आणि याच गोखले इन्स्टिट्यूटला काम दिल्यानंतर आता नवा वाद पेटण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जात आहे। कारण गोखले इन्स्टिट्यूटला राज्य मागासवर्गीय आयोगानं जे मागासलेपण आहे किंवा मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वेचं काम दिल्यानंतर राज्यभरात मनसेनं आता याला विरोध केलेला आहे। पुण्यात देखील मनसेचे जे अजय शिंदे, साईनाथ बाबर आणि इतर नेते आहेत त्यांनी एक पत्रक काढत या गोखले इन्स्टिट्यूटला काम देण्याबाबत जे आहे ते राज्य मागासवर्गीय आयोगाच्या निर्णयाला आक्षेप घेतला आहे। आपल्यासोबत सगळे मनसेचे नेते आहेत, त्यांच्या हातात एक पत्र देखील आहे, जे पत्र ते राज्य मागासवर्गीय आयोगाला देणार आहेत, दिलेलं सुद्धा आहे त्यांनी ते पत्र। नेमकं काय यांचं म्हणणं आहे, गोखले इन्स्टिट्यूटला हे काम देण्यासाठी का नेमका विरोध मनसेकडून होतोय, अजयजी मला सांगा। खरं तर मराठा आरक्षणाचा वाद पेटलाय, लवकरात लवकर सर्वेक्षण करून मागास आयोग सगळ्या राज्य मागासवर्गीय अहवाल सादर करणार आहेत, तरी पण तुम्ही गोखले इन्स्टिट्यूटला काम जे दिले सर्वेचं त्याबाबत विरोध करताय। तुम्हाला याच्या मागची पार्श्वभूमी सांगतो। सर्वंट सोसायटी ऑफ इंडिया ही गोखले इन्स्टिट्यूटची शिखर संस्था आणि या संस्थेच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने राज्य सरकारकडे तक्रारी करत आहे। त्या तक्रारी करण्याचं कारणच आहे की या संस्थेमध्ये होत असलेला प्रचंड गैरकारभार, या संस्थेचे जे संस्थाचालक आहेत ते करत असलेला अनागोंदी कारभार, आणि हे फक्त आम्हीच करतोय का असं नाही, अनेक इतर संस्था इतर संघटना पण या सगळ्याच्या संदर्भात बोलतातच आहे। आणि ह्या सगळ्याच्या विरोधात राज्य सरकारकडनं कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही। आता प्रश्न आत्ता सुरू होतात की ह्या संस्थेला हे अहवाल बनवण्याचं काम द्यावं, याच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकला आणि त्या दबावापोटी ह्या सगळ्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे दिले। एकंदरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ह्या मराठा आंदोलनाच्या संदर्भातली एकंदर भूमिका ज्या पद्धतीची आहे त्या भूमिकेच्या विरोधात अनेक मराठा नेत्यांनी आक्षेप यापूर्वीच नोंदवलेला आहे। प्रश्न आता असे तयार होतात की मग एखाद्या संस्थेच्या विरोधात इतके गंभीर आक्षेप असताना त्याच संस्थेला जर काम राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री देण्यासाठी दबाव टाकत असतील तर मग अहवालसुद्धा त्यांना अनुकूल किंवा प्रतिकूल असंच ते घेणार आणि तो त्याच पद्धतीचे ते मागवणार आणि ही संस्था पण दबावापोटी त्याच पद्धतीचा अहवाल देणार। मुळात या संस्थेला काम देण्यापूर्वी याच संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारावरतीच राज्य सरकारने यापूर्वीचं आरक्षण दिलं होतं, ते कोर्टात टिकलं नाही। असं असताना सुद्धा त्या संस्थेला परत देणं हे सगळंच कुठंतरी नवीन संशयाचं वातावरण तयार करतंय। एकंदरच आदरणीय राजसाहेब सांगतात त्या पद्धतीनुसार राज्य सरकार सगळ्याच आघाड्यावर सपशेल अपयशी ठरलेले आहेत। मग राज्य सरकार फक्त ठरलंय का, तर ते राज्य सरकारमध्ये असलेले सगळे राजकीय पक्ष म्हणजे आत्ताच्या सरकारमध्ये असतील, याच्या पूर्वीच्या सरकारमध्ये असतील, त्या सगळ्यांच्याकडून राज्यातल्या नागरिकांना ना रोजगार देता आलाय, ना त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवता आले, ना त्यांना इतर कुठल्या ज्या सुविधा द्यायच्या त्यांनी आश्वासनं दिली होती ती पूर्ण करता आलेली नाही। त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते सामोरं जाणं नागरिकांच्या हे सगळंच अवघड आहे। मग काय करायचं, तर हा अशा पद्धतीचा जातीय विद्वेष तयार करायचा आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष जनतेचं कसं होईल हे बघायचं। म्हणून आम्हाला असं वाटतं की हे सरकार प्रायोजित सगळा प्रकार सुरू आहे। हा मुद्दा घेऊन बोलायचं। तुम्ही म्हणता की फडणवीसांना अनुकूल किंवा प्रतिकूल, फडणवीसांना जसं हवंय तसा अहवाल हा इन्स्टिट्यूट किंवा गोखले संस्था तयार केला, असं शंका तुम्हाला आहे? अशी ही मलाच नाही, ही सगळेच संस्था शंका उपस्थित करतील भविष्यात। ज्या पद्धतीने बघा, हे जर गरज नव्हती तर मग फडणवीसांनी दबाव का टाकला? ज्या वेळेला तुमचा दबाव एखाद्या संस्थेसाठीच येतो त्या संस्थेने ते काम करावं। फडणवीसांच्या सांगण्यावरून नागपूरमध्ये बैठक झाली आणि त्यात या संस्थेचं नाव जे आहे ते फायनल करण्यात आलं। सर, हे मी नाही सांगत, हे राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सांगतायत, तशा बातम्या आहेत, हे मनसे म्हणत नाहीये। राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी सांगितलंय की त्या पद्धतीचा दबाव फडणवीसांकडनं होता आणि एकंदर फडणवीसांची भूमिका ह्या सगळ्या मराठा आंदोलनाच्या संदर्भातली जर आपण तपासली तर मग प्रश्न निर्माण होतात। तुम्ही हे पत्र राज्य मागासवर्ग आयोगाला दिलेलं आहे खरं तर की ह्या संस्थेला काम देऊ नका, आता मनसेची भूमिका काय असणार आहे? कारण जर काम सुरू झालं असेल किंवा मागासवर्गीय आयोगाच्या बैठका होत असतील या संस्थेला धरून, तुमची काय भूमिका असणार आहे? खरं तर 2 दिवसापूर्वीच ही बैठक नागपुरात झाली आणि या गोखले इन्स्टिट्यूटला हे काम देण्याचं ठरलेलं आहे। खरं तर या संस्थेची शिखर संस्था आहे, ही जर भ्रष्ट असेल
तर या संपूर्ण कामकाजाचं येत्या निवडणुकीमध्ये फक्त कुठेतरी मराठा समाजाला चुकीच्या पद्धतीचं आरक्षण द्यायचं, या गोखले इन्स्टिट्यूटच्या अहवालाच्या मार्फतच मागचं आरक्षणसुद्धा मराठा समाजाने दिलं होतं, जे कोर्टात टिकलं नाही. आणि अशाच पद्धतीचा कुठेतरी घाट निवडणुकीच्या फायद्यासाठी घालत आहेत का, हेच महत्त्वाचा संशयाचा प्रश्न. आता पूर्णपणे विरोध आहे तुमचा या संस्थेला. राज्य मागास आयोगानं जे काम दिलं सर्वेक्षण सर्वे, याचा पूर्ण विरोध आहे तुमचा. अशा भ्रष्ट संस्थेला काम देण्यामध्ये आमचा विरोध आहे आणि चांगल्या संस्थेला काम द्यावं, योग्य आरक्षण मराठा समाजाला मिळावं हेच आमची अपेक्षा आहे. पण याबाबत राज ठाकरेंशी काही बोलणं झालंय का? कारण त्यांचा आरक्षणाचा विषय आहे किंवा इतर या सगळ्या गोखले इन्स्टिट्यूटच्या विषयावर वगैरे राज ठाकरेंशी काही बोलणं झालंय का? या सगळ्याच्या संदर्भात आदरणीय राजसाहेब त्यांची भूमिका स्पष्ट करणारच आहे आणि सातत्याने पक्षाच्या बैठकांमधनं या गंभीर प्रश्न आहे मराठांच्या आरक्षणाच्या संदर्भात आदरणीय राजसाहेब त्या नेत्यांना त्यावेळेला जाऊन भेटले होते आणि राज्य सरकार नक्की काय करेल हे त्यांनी याच्या अगोदरच सांगितलं होतं आणि ते तसं घडताना दिसतंय. आदरणीय राजसाहेबांनी याच्या अगोदर पण सांगितलं होतं की सगळे राजकीय पक्ष किंवा सरकार जातीय विद्वेष कसा तयार होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करतील, ते सगळं तुम्हाला होताना दिसतंय. त्यामुळे आदरणीय साहेब या सगळ्याच्या संदर्भातल्या भूमिका स्पष्ट करणारच आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी 24 तारखेचा अल्टिमेटम दिला, तो संपतोय. राज्य मागासवर्गीय आयोग जुना जो आहे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा राज्य मागासवर्गीय आयोग राज्यात स्थापन झालाय. शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि याच गोखले संस्थेला जे आहे ते सर्वेक्षणाचं काम देण्यात आलं होतं आणि त्यालाच आता मनसेनं जो आहे तो विरोध केलाय. हे पत्र मी दाखवतोय तुम्हाला, हे पत्र त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाकडे सादर देखील केले, अटेस्टेड देखील आहे. खरं तर गोखले संस्थेला या सगळ्यांचं कामकाज जे पाहायचं आहे किंवा जो सर्व्हे करायचा आहे तो सर्व्हे करू नये, तो सर्वे या संस्थेला देऊ नये, अशा प्रकारची भूमिका आता मनसैनिक घेताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरापासून विकी चव्हाणसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.